आरबीआयचे 26वे नवीन गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? संजय मल्होत्रा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, भारताचे महसूल सचिवपदी ही कोणाची निवड करण्यात आली आहे? भारताच्या महसूल सचिवपदी ही अरुणेश चावला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? पहा, महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस बनलेले आहेत आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांची उपमुख्यमंत्रीपदी निवड झालेली आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी ही कोणाची निवड झालेली आहे? महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी हे राहुल नार्वेकर यांची नियुक्ती झाली आणि ही नियुक्ती ही दुसऱ्यांदा झालेली आहे. चा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे विधान परिषद सभापती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषद सभापती या पदासाठी हे राम शिंदे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे? हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुवेत या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे आणि या पुरस्काराचे नाव काय आहे? पहा, द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 7 आहे, कोणत्या जिल्ह्यातील गावाला ग्राम ऊर्जा राष्ट्रीय पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे? तो आहे सातारा जिल्ह्यातील मण्याचीवाडी या गावाला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, K4 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेणारा भारत हा कितवा देश ठरलेला आहे? K4 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेणारा भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा देश ठरलेला आहे. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 9 आहे, भारतात कोणत्या ठिकाणी जपानी मेंदूज्वराचा पहिला रुग्ण आढळून आलेला आहे? भारतामध्ये जपानी मेंदूज्वराचा पहिला रुग्ण हा दिल्ली या ठिकाणी आढळून आलेला आहे. पुढचा प्रश्न, इंडियन इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल 2024चे आयोजन हे कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलेले आहे? इंडियन इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवलचे आयोजन हे आसाम राज्यामध्ये करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न बघूयात. अग्नी वॉरियर 2024 या सैन्य अभ्यास कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेला आहे? अग्नि वॉरियर सैन्य अभ्यास हा भारत आणि सिंगापूर या 2 देशांमध्ये झाला होता आणि हा अभ्यास हा भारत या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न, मध्य प्रदेश राज्याच्या पर्यटन ब्रँड अँबॅसेडरपदी ही कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? मध्य प्रदेश राज्याच्या पर्यटन ब्रँड अँबॅसेडरपदी ही पंकज त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि पंकज त्रिपाठी ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे हे उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढचा प्रश्न बघूयात. भारतातील पहिले ग्रीन हायड्रोजन इंधन स्टेशन हे कोठे स्थापन करण्यात आलेले आहे? भारतातील पहिले ग्रीन हायड्रोजन इंधन स्टेशन हे लडाख या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहे आणि हे इंधन स्टेशन हे अदानी कंपनीचे आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या अभिनेत्याला नटसम्राट बालगंधर्व जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे? रफ यांना हा पुरस्कार देण्यात आलेला. अलीकडेच कोणत्या राज्याला प्रतिष्ठेचा स्कॉच पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे? कोण पुरस्कार देण्यात आलेला आहे? तो आहे आपल्या महाराष्ट्र राज्याला. पुढचा प्रश्न आहे, फिल्म फेअर OTT अवॉर्ड 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट वेब सिरीज ही कोणती ठरलेली आहे? ही सर्वोत्कृष्ट वेब सिरीजचं नाव आहे द रेल्वेमॅन. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 17 आहे, माधव नॅशनल पार्क हे कोणत्या राज्याचा 8वा व्याघ्र प्रकल्प ठरलेला आहे? माधव नॅशनल पार्क हा मध्य प्रदेश राज्याचा 8वा व्याघ्र प्रकल्प ठरलेला आहे. पुढचा प्रश्न बघूयात. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025 या स्पर्धेचे आयोजन कोणत्या राज्यामध्ये होणार आहे? पहा, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025चे आयोजन हे उत्तराखंड या राज्यामध्ये होणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 19 आहे, पेट्रोल, डिझेल आणि विमानाच्या इंधनाच्या निर्यातीवरील कोणता कर हा केंद्र सरकारने रद्द करण्याची घोषणा केलेली आहे? हा कर आहे विंडफॉल कर. पुढचा प्रश्न बघूयात.
कोणत्या राज्याने पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी अरुण हिमवीर मिशन सुरू केलेले आहे? अरुण हिमवीर मिशन सुरू केलेले आहे? तर याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश या राज्याने हे मिशन सुरू केलेले आहे. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 21 आहे, भारतातील पहिला वर्टिकल लिफ्ट रेल्वे ब्रिज हे कुठे सुरू करण्यात आलेला आहे? भारतातील पहिला वर्टिकल लिफ्ट रेल्वे ब्रिज हा रामेश्वरम या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, आदी चुंचनगिरी हे मोरासाठी नव्याने तयार करण्यात आलेले अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? आदी चुंचनगिरी हे मोरासाठी नव्याने तयार करण्यात आलेले अभयारण्य हे कर्नाटक राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 23 आहे, 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंदी घालणारा जगातील पहिला देश कोणता बनला आहे? 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियापासून बंदी घालणारा हा ऑस्ट्रेलिया हा जगातील पहिला देश बनलेला आहे. पुढचा प्रश्न, रॅमेन मॅग्सेस हा पुरस्कार 2024चा पुरस्कार हा कोणाला मिळालेला आहे? रॅमेन मॅग्सेस हा पुरस्कार हायाओ मियाजाकी या व्यक्तींना मिळालेला आहे. हा पुरस्कार हा जपान या देशाचा आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25 आहे, बुकर पुरस्कार 2024च्या या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? बुकर पुरस्काराने सामता हार्वे यांना हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, एडीबीचे 11वे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? एडीबीचे 11वे अध्यक्ष म्हणून ही मासातो कांडा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, ऑक्सफर्ड डिक्शनरी द्वारा कोणत्या शब्दाला वर्ल्ड ऑफ द इयर 2024 घोषित करण्यात आलेले आहे? कोणता शब्द आहे पहा, ब्रेन रॉट. पुढचा प्रश्न, सुनीताबाई गाडगीळ स्मृती साहित्य पुरस्कार हा कोणाला जाहीर झालेला आहे? सुनीताबाई गाडगीळ स्मृती साहित्य पुरस्कार हा पद्मरेखा धनकर आणि प्राजक्ता माळी या दोघींना हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी ही कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी ही न्यायमूर्ती विभू बाखरू यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाने कामाच्या ठिकाणी पॉश कायद्याचे निर्देशन करण्यात दिले आहे. हा कायदा कशाशी संबंधित आहे? लैंगिक छळाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, अग्नी वॉरियरची 13वी आवृत्ती ही कोठे आयोजित करण्यात आलेली आहे? अग्नी वॉरियर या सैन्य अभ्यासाची 13वी आवृत्ती ही महाराष्ट्र राज्यामध्ये देवलाली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती आणि या 13व्या आवृत्तीचं नाव आहे फील्ड फायरिंग रेंज. पुढचा प्रश्न, बंगालच्या उपसागरात सध्या कोणते चक्रीवादळ आलेले आहे? बंगालच्या उपसागरात सध्याच्या वेळी हे फेगल हे चक्रीवादळ आलेले आहे. पुढचा प्रश्न, कोणता देश जगातील सर्वाधिक मोठा पुरवठादार देश म्हणून समोर आलेला आहे? पहा, तो आहे चीन देश. पुढचा प्रश्न, इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टॉरिकलच्या चेअरमनपदी कोणाची निवड झालेली आहे? इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टॉरिकलच्या चेअरमनपदी ही रघुवेंद्र तव्वर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, पुरुष ज्युनियर हॉकी आशिया कप 2024 चे आयोजन हे कोठे करण्यात आलेले आहे? ओमान या देशामध्ये करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, 2800 येल्लो रेटिंग मिळवणारा दुसरा भारतीय बुद्धिबळपटू कोण ठरलेला आहे? 2800 येल्लो रेटिंग मिळवणारा दुसरा भारतीय बुद्धिपटू हा अर्जुन एरिगायसी हा ठरलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 37 आहे, सोने खरेदी करण्यात कोणता देश हा जगात प्रथम स्थानावर आहे? सोने खरेदी करण्यात आपला भारत देश हा देश जगात प्रथम स्थानावर आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यातील पुरी येथे कोणार्क महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे? ओडिसा या राज्यामध्ये कोणार्क महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 39 आहे, आशियाई तलवारबाजी महासंघाच्या महासचिवपदी ही कोणाची निवड झालेली आहे? आशियाई तलवारबाजी महासंघाच्या महासचिवपदी ही राजीव मेहता यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. राजीव मेहता. पुढचा प्रश्न,
मध्य भारतातील पहिले शासकीय यकृत प्रत्यारोपण केंद्र हे कोठे होणार आहे? मध्य भारतातील पहिले शासकीय यकृत प्रत्यारोपण केंद्र हे नागपूर या ठिकाणी होणार आहे, महाराष्ट्रामध्ये नागपूर या ठिकाणी होणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 41 आहे. 2024चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार हा कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? इंदिरा गांधी शांतता पुरस्कार हा मिशेल बॅचेले यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न 2024चा फायझर पुरस्कार हा कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे किंवा सन्मानित करण्यात आलेला आहे? तर हा पुरस्कार बिहारी मुखर्जी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 43 आहे. कोणत्या ठिकाणी अष्टलक्ष्मी महोत्सव हा आयोजित करण्यात आलेला आहे? अष्टलक्ष्मी महोत्सव हा नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पहिले गुगल सेफ्टी इंजिनियर सेंटर हे कोठे स्थापन करण्यात येणार आहे? पहिले गुगल सेफ्टी इंजिनियर सेंटर हे हैदराबाद या ठिकाणी हे स्थापन करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 45 वा आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी ही कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी ही शम्मी सिल्वा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव कुठे हा महोत्सव आयोजित करण्यात आलेला होता? आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव हा कुरुक्षेत्र या ठिकाणी हा महोत्सव आयोजित करण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न क्रमांक 47 आहे. जागतिक आयुर्वेद काँग्रेस परिषद ही कुठे आयोजित करण्यात आली आहे? जागतिक आयुर्वेदिक काँग्रेस परिषद ही देहरादून या ठिकाणी ही आयोजित करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न 2024चा चॅम्पियन ऑफ द अर्थ हा पुरस्कार कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? या चॅम्पियन ऑफ द अर्थ या पुरस्काराने माधव गाडगीळ यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 49 आहे. युरोग्रीप टायर्सचा ब्रँड अँबॅसेडरपदी ही कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? युरोग्रीप टायर्सच्या ब्रँड अँबॅसेडरपदी ही MS धोनी याची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी ही कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी ही न्यायमूर्ती व्ही रामसुब्रमण्यम यांची ही अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 51 आहे. कोणत्या शहरात 200 एकरावर AICT उभारण्यात येणार आहे? उत्तर आहे हैदराबाद या ठिकाणी AICT उभारण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न आहे. संयुक्त राष्ट्राच्या इंटरनल जस्टिस काउन्सिलच्या अध्यक्षपदी ही कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे किंवा निवड झालेली आहे? तर याचं उत्तर आहे न्यायमूर्ती मदन बी लोकूर यांची ही नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न नेपाळ देशातील भारताचे नवीन राजदूत म्हणून कोणाची निवड झालेली आहे? नेपाळ देशातील भारताचे नवीन राजदूत म्हणून डॉक्टर शंकर प्रसाद शर्मा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न कोणती संस्था 2025 मध्ये भारतातील विद्यापीठांमध्ये अव्वल स्थानी ठरलेली आहे? 2025 मध्ये भारतातील विद्यापीठांमध्ये IIT दिल्ली ही संस्था 2025 मध्ये अव्वल स्थानी ठरलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 55 आहे. BCCIच्या कार्यकारी सचिवपदी ही कोणाची निवड झालेली आहे? BCCIच्या कार्यकारी सचिवपदी ही देवजीत सैकिया यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या अनावरण हे कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? आणि वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण हे अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे आणि हा पुतळा जोधपूर या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 57 आहे. महाराष्ट्रातील दुसरे सौरग्राम कोणत्या जिल्ह्यातील ठरलेले आहे? महाराष्ट्रातील दुसरे सौरग्राम हे पुणे जिल्ह्यातील टेकडी हे गाव ठरलेले आहे आणि पहिले गाव आहे सातारा जिल्ह्यातील मनेचीवाडी. पुढचा प्रश्न आहे. जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद हे कोणी पटकावलेले आहे? जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ या स्पर्धेचे विजेतेपद हे D गुकेश यांनी पटकावलेले आहे आणि हे भारतातील दुसरे व्यक्ती आहेत.
पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 59 आहे. टाइम मासिकाचा पर्सन ऑफ द इयर हा 2024चा पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? हा पुरस्कार डोनाल्ड ट्रम्प यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने मुख्यमंत्री महिला सन्मान योजना ही सुरू करण्याची घोषणा केलेली आहे? नवी दिल्ली या राज्याने मुख्यमंत्री महिला सन्मान योजना ही सुरू करण्याची घोषणा ही केलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 61 आहे. कोणत्या संघाने दुसऱ्यांदा सय्यद मुश्ताफ अली ट्रॉफीचा खिताब जिंकलेला आहे? कोणत्या संघाने? मुंबई संघाने दुसऱ्यांदा सय्यद मुश्ताफ अली ट्रॉफीचा खिताब जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न, 55व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये कोणत्या चित्रपटाला गोल्डन पिकॉक हा अवॉर्ड मिळालेला आहे? गोल्डन पिकॉक अवॉर्ड मिळवणारा चित्रपट आहे टॉक्सिक. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 63 आहे. 55व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये कोणाला पर्सनॅलिटी ऑफ द इयर हा अवॉर्ड मिळालेला आहे? पर्सनॅलिटी ऑफ द इयर अवॉर्ड हा विक्रांत मेसी यांना मिळालेला आहे. पुढचा प्रश्न, सध्या चर्चेत असणारे गुरुवायूर मंदिर हे कोणत्या राज्यामध्ये आहे? तर गुरुवायूर मंदिर हे केरळ या राज्यामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 65 आहे. 2024 मधील आशिया महिला हँडबॉल चॅम्पियनशिप ही कोणत्या देशाने सुवर्ण पद जिंकलेले आहे? जपान या देशाने सुवर्ण पदक जिंकलेले आहे. पुढचा प्रश्न, देशातील पहिली मधुमेह बायोबँक हे कोठे स्थापन करण्यात आली आहे? देशातील पहिली मधुमेह बायोबँक ही चेन्नई या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 67 आहे. फ्रान्स देशाच्या पंतप्रधानपदी ही कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? फ्रान्स देशाच्या पंतप्रधानपदी फ्रान्सवा बायरू यांची नियुक्ती ही करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, मराठी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2024 हा पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? साहित्य अकादमी पुरस्कार हा सुधीर रसाळ यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 69, कोकणी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार हा कोणाला जाहीर झालेला आहे? कोकणी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार हा मुकेश थळी यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. पुढचा प्रश्न, हिंदी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार हा कोणाला जाहीर झालेला आहे? हिंदी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार हा कवी गगन गिल यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 71 आहे. महिला प्रीमियर लीग च्या लिलावात कोणती क्रिकेटपटू सर्वात महागडी ठरलेली आहे? तो ही सिमरन शेख या ठरलेल्या आहेत. पुढचा प्रश्न, नुकतेच कोणत्या देशाने महाशक्तिशाली हायपरसोनिक शस्त्रे निर्मित केलेली आहेत? कोणत्या देशाने? भारत देशाने महाशक्तिशाली हायपरसोनिक शस्त्रे निर्मित केलेले आहेत. पुढचा प्रश्न तर आहे, ट्रान्स पॅसिफिक पार्टनरशिपमध्ये सामील होणारा पहिला युरोपीय देश कोणता ठरलेला आहे? ट्रान्स पॅसिफिक पार्टनरशिपमध्ये सामील होणारा पहिला युरोपीय देश आहे ब्रिटन. पुढचा प्रश्न, जॉर्जिया देशाच्या राष्ट्रपतीपदी ही कोणाची निवड झालेली आहे? जॉर्जिया देशाच्या राष्ट्रपतीपदी मिखाईल कावेलीशविली यांची नियुक्ती झालेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 75 आहे. नुकतेच मंजूर झालेले वन नेशन व वन इलेक्शन विधेयक लोकसभेत कोणी सादर केले? वन नेशन व वन इलेक्शन हे विधेयक लोकसभेत अर्जुन राम मेघवाल यांनी हे सादर केले. पुढचा प्रश्न, असोसिएशन ऑफ सर्जन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी ही कोणाची नियुक्ती झालेली आहे? असोसिएशन ऑफ सर्जन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी ही डॉक्टर प्रवीण सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 77 आहे. कोणत्या देशाने कर्करोगावर जगातील पहिली लस तयार केल्याचा दावा हा करण्यात येत आहे? कोणत्या देशाने? तर रशिया या देशाने कर्करोगावर जगातील पहिली लस तयार केल्याचा दावा करण्यात येत आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने जीएसटी संबंधित अभय योजना ही लागू केली आहे? तर महाराष्ट्र राज्याने जीएसटी संबंधित अभय योजना ही सुरू केलेली आहे किंवा लागू केलेली आहे. पुढचा प्रश्न,
प्रश्न क्रमांक 79 आहे. भारतात होणाऱ्या पहिल्या खो खो वर्ल्ड कप साठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची निवड झालेली आहे? भारतात होणाऱ्या पहिल्या खो खो वर्ल्ड कप साठी ब्रँड अँबॅसेडर पदी ही सलमान खान यांची नियुक्ती झालेली आहे. पुढचा प्रश्न, सौर ऊर्जेवर चालणारे देशातील पहिले सीमावर्ती गाव कोणते आहे? तर देशातील पहिले सीमावर्ती गाव आहे मसाली गाव. पुढचा, डिसेंबर महिन्यातील महत्त्वाचे दिवस. 1 डिसेंबर या दिवशी आहे जागतिक एड्स दिवस. 2 डिसेंबर या दिवशी आहे राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस, गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस. 3 डिसेंबर या दिवशी आहे जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस. 4 डिसेंबर या दिवशी भारतीय नौदल दिवस आणि राष्ट्रीय चित्ता दिवस. 5 डिसेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस. 6 डिसेंबर या दिवशी आहे महापरिनिर्वाण दिवस. 7 डिसेंबर या दिवशी आहे सशस्त्र सेना ध्वज दिवस आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस. 9 डिसेंबर या दिवशी आहे आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस. 10 डिसेंबर या दिवशी आहे मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी. 11 डिसेंबर या दिवशी आहे आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस आणि 14 डिसेंबर या दिवशी आहे राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस. 16 डिसेंबर या दिवशी आहे विजय दिवस. 18 डिसेंबर या दिवशी आहे भारतातील अल्पसंख्याक हक्क दिवस. 19 डिसेंबर या दिवशी आहे गोवा मुक्ती दिवस. 20 डिसेंबर या दिवशी आहे आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस. 22 डिसेंबर या दिवशी आहे राष्ट्रीय गणित दिवस. 23 डिसेंबर या दिवशी आहे किसान दिवस. 24 डिसेंबर या दिवशी आहे राष्ट्रीय ग्राहक दिवस आणि 25 डिसेंबर या दिवशी आहे सुशांत दिन दिवस. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.